महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाने वीज चोरी विरोधात धडक कारवाई केली आहे। गेल्या 9 महिन्यात वीज चोरीच्या जवळपास 3.5 प्रकरणात महावितरणने 7.25 कोटी रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे। वीज चोरीची बिलं न भरणाऱ्या ग्राहकांवर महावितरणतर्फे थेट पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने वीज चोरांत खळबळ उडाली आहे। मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी परिमंडळातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोनही जिल्ह्यात वीज चोरी विरोधात नियमित कारवायाबरोबरच प्रत्येक महिन्यात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय अभियंते कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत। ज्या विद्युत वाहिनीवर वीज गळतीचे प्रमाण अधिक आहे त्या भागात इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भाग घेऊन एकाच वेळी कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून त्यानुसार थेट पोलिसात गुन्हे दाखल करत प्रत्येक शाखेत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सलग काही दिवस केवळ वीज चोरी विरोधातील धडक मोहीम राबवण्यात येते। मुख्य अभियंता कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या मोहिमेमध्ये वीज चोरांवर धडक कारवाई करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर परिमंडळात 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2024 या 9 महिन्याच्या कालावधीत 3453 जणांविरोधात वीज चोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। त्यांनी एकूण 6,72,00,000 रुपये किमतीची 34,02,958 युनिट वीज चोरी केली आहे। छत्रपती संभाजीनगरात 379 ग्राहकांनी 1,01,00,000 रुपयांची 6,05,583 युनिट वीज चोरी केली आहे। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळात 2,241 ग्राहकांनी 2,46,00,000 रुपयांची 14,31,420 युनिट चोरी केली आहे। तर जालना मंडळात 833 ग्राहकांनी 33,25,00,000 रुपयांची 13,65,955 युनिट वीज चोरी केली आहे। गेल्या 9 महिन्यात आकडे टाकून तसेच मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणाऱ्या तब्बल 281 जणांविरोधात थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। महावितरणच्या या कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले असून यात सर्वाधिक 152 गुन्हे जालना मंडळात तर 127 गुन्हे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळात नोंदवण्यात आले आहे। छत्रपती संभाजीनगर शहर मंडळात 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत।